स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान। छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले। मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले। तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा। डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले। संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी शहरातल्या सूत व्यापाऱ्याची 1,21,00,000 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आणि फरार असलेले प्रवीण अग्रवाल आणि मयूर अग्रवाल या दोन भावांना शिवाजीनगर पोलिसांनी पुण्यातनं शिताफीनं ताब्यात घेतलंय। आज त्यांना न्यायालयात हजर केलं असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। इचलकरंजी शहर हे मँचेस्टर नगरी म्हणून ओळखलं जातं। या ठिकाणी कापडाची उलाढाल मोठ्या प्रमाणात होत असते। गेल्या काही वर्षांपासून मनीष धूत यांनी अग्रवाल यांना वेगवेगळ्या फार्मच्या माध्यमातून 1,21,44,370 रुपयांचं कापड दिलं होतं, पण अग्रवाल बंधूंकडे वारंवार पैशाची मागणी केली असता ते उडवाउडवीची उत्तरं देत होते। त्यावेळी धूत यांना आपली फसवणूक झाल्याचं समजताच त्यांनी 7 जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता। यात काही दिवसांपूर्वी पोलिसांनी पंकज अग्रवाल, पियुष अग्रवाल यांना अटक केली होती आणि न्यायालयात हजर केलं होतं। तेव्हा त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे, तर यातले इतर आरोपी फरार होते। मयूर अग्रवाल आणि प्रवीण अग्रवाल यांना पोलिसांनी त्यावेळी ताब्यात घेतलं होतं आणि विशाल अग्रवाल यालाही ताब्यात घेतलं होतं आणि न्यायालयात हजर केलं होतं। यातील मयूर अग्रवाल आणि प्रवीण अग्रवाल हे फरार होते। त्यांना पोलिसांनी पुणे येथून शिताफीनं अटक केली। ही कारवाई PSI साने यांच्या पथकाने केली आहे। मयूर अग्रवाल आणि प्रवीण अग्रवाल यांना आज न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्या दोघांना पोलीस कोठडी सुनावली आहे। अधिक तपास सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद वायदंडे करत आहेत। त्याचबरोबर कशी फसवणूक केली याचाही कसून तपास केला जातोय। तपासादरम्यान या गुन्ह्याची व्याप्ती सध्या वाढताना दिसतेय।